भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपमधून फुटलेले आणि काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी महापौरपदी विराजमान झाले, तर काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौर झाले। भिवंडी पालिकेमध्ये भाजपचे 6 नगरसेवक फुटले। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपमधून फुटलेले नारायण चौधरींची भिवंडीच्या महापौरपदी निवड झाली। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी भिवंडी पालिकेच्या महापौरपदी, तर काँग्रेसचे तारिक मोमीन यांची उपमहापौरपदी निवड झाली। नारायण चौधरींना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केलं, त्यामुळे चौधरी यांचा 48 मतांनी विजय झाला। या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिला होता। भाजपच्या स्नेहा पाटील, विलास पाटील आणि नारायण चौधरी यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली। भिवंडी महापालिकेमध्ये मतांचं गणित कसं जुळलं ते पहा। नारायण चौधरींना 48, काँग्रेसला 30, राष्ट्रवादी पवार गटाला 12 आणि भाजपला 6, तर विलास पाटील यांना 25, कोणार्क विकास आघाडीला 4, शिवसेनेला 12, समाजवादी पार्टीला 6 आणि भिवंडी विकास आघाडीला 3, तर स्नेहा पाटील भाजपला इथे 16, तर एक अपक्ष गैरहजर राहिला। तर महापौर पदाच्या या निवडणुकीमध्ये भाजपची 6 मतं फुटली। नारायण चौधरी, नंदिनी गायकवाड, अबुसाद शेख, अश्विनी फुटाणकर, दीपा मडवी आणि सुहास नकाते हे 6 नगरसेवक फुटले। विशेष म्हणजे सुहास नकाते यांना भाजपने उपमहापौर पदासाठी पक्षादेश दिला होता। दरम्यान पक्षाचा व्हीप मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे। ज्यांनी पक्षाचा व्हीप च्या विरुद्ध काम केलंय किंवा मतदान केलंय, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंय। तुमच्यावरती कारवाई होणार अशा पद्धतीत रवींद्र चव्हाण बोलतात। अरे बाबा, असं काही नाहीये, हे तुम्हाला बातमी मिळाली असं काही नाहीये। या शहराचा विकास एवढंच मी बोलू शकतो। हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे। सगळ्यांचे आभार। मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेगा। अभिनंदन करा भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौरचं अभिनंदन करा। तर भिवंडी पालिकेमध्ये महापौरपदी निवड झालेले नारायण चौधरी कोण आहेत ते आपण पाहूया। तर भिवंडी शहरामध्ये सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे। नारायण डेव्हलपर्स नावाने त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। 2017 मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर 2025 मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। आम्ही भारतीय जनता पक्षाचे घोडे बाजाराच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक फोडलेले नाहीत। आम्ही कुठल्याही प्रकारची धाक दमट याही अनुषंगाने त्यांचे नगरसेवक फोडलेले नाहीत। आम्ही ईडीचा किंवा पोलिसांचा भीती दाखवणे त्यांना आम्ही फोडलेलं नाही। आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकत नव्हतो आणि आम्ही भारतीय जनता पक्षालाही पाठिंबा देण्याचा काही प्रश्न नाही। त्यामुळे आमचे 30 सर्वाधिक नगरसेवक हे भिवंडीमध्ये निवडून आले। मात्र 16 मतांचा अभाव हा बहुमतासाठी आमच्याजवळ होता, जादू आकड्यासाठी होता, करिता हे आघाडीचं राजकारण आम्हाला भिवंडीत करावं लागलं।